होतं, कार्यकर्ते देखील मला फोन करतात की ज्या पद्धतीमध्ये तुम्ही मराठा समाजाचे सेतू झाला तसं आमच्याही देखील विषयामध्ये तुम्ही लक्ष द्या. निश्चितपणे लोकांनी जर साथ घातली तर त्याला प्रतिसाद देण्याचं काम मी करेन. सातारा गॅजेटियरसाठी सातारा गॅजेटियरच्या बाबतीत माननीय दादांना आम्ही फार स्पष्टपणे सांगितलं होतं. हैदराबाद गॅजेटचा विषय जो हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे, आता जर आम्ही सातारा गॅजेट आणलं तर त्या सातारा गॅजेटला घेऊन पुन्हा हैदराबाद गॅजेटला चॅलेंज होऊ शकतो. त्यामुळे आम्ही एजींचं ओपिनियन त्यामध्ये मागितलं आहे. कुठल्याही एजीचं ओपिनियन याला किमान 15 ते 20 दिवसाचा कालावधी जातो, कारण त्याच्यामध्ये अनेक तज्ज्ञांची मतं घेतली जातात. एजींचं मत आल्यानंतर पुन्हा एकदा दादांकडे ते पाठवलं जाईल. त्यामध्ये जे एजी ओपिनियन देतात ते ओपिनियन पाहिलं जाईल. त्यामध्ये जर स्पष्ट भूमिका सरकारची आजही आहे की सातारा गॅजेट असेल, कोल्हापूर गॅजेट असेल, यामध्ये कुठलीही दुटप्पी भूमिका सरकार घेणार नाही. मराठा समाजाच्या मागे आम्ही सातत्याने आहोत. छत्रपतींनी देखील मला वाटतं दादांना कोल्हापूर गॅजेटचे डॉक्युमेंट दिले, ते डॉक्युमेंट देखील मी आज त्यांच्याकडनं मागून घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे आणि त्या बाबतीत देखील एक अभ्यासगट स्थापन करून त्याच्यावरती देखील अभ्यास करू. निश्चितपणे समाजाला न्याय मिळेल यासाठी आम्ही मला वाटतं की नेतृत्व निष्फळ ठरलं की अशा प्रकारे नेतृत्वाला सोडून जाणारे नेते असतात. आपण जे सोडून गेलं त्याला दोष देण्यापेक्षा जे लोक निष्फळ ठरले, येणाऱ्या 4 वर्षामध्ये जर तुमचा पक्ष तुम्हाला सोडून जातो, आमदार सोडून जातात, नगरसेवक सोडून जातात, खासदार आमदार शाखा प्रमुख सोडून जातात आणि त्यानंतर एक निवडणूक लढल्यानंतर पुन्हा तुमची लोक सोडून जातात, म्हणजे कुठेतरी आपण स्वतः कमी पडतोय का याचा विचार माननीय सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी केला पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की ज्या पद्धतीमध्ये जगविख्यात त्यांचे प्रवक्ते ज्या पद्धतीमध्ये कार्यकर्त्यांशी नेतृत्वाशी वागतात, मला वाटतं यामध्ये कुठेतरी त्यांचं बंदूक आहे. आता खासदार गेले, अजून काही जाऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. आज त्यांचा वर्धापन दिन आहे. सन्माननीय एकनाथरावजी शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि शिवसैनिकांना, सर्व शिवसैनिकांना, कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी जी शिवसेना बनवली त्या शिवसैनिकांना देखील मनापासून शुभेच्छा देतो.